बालकंदम. नारदाने रामाचे वर्णन शौर्य, संयम, बुद्धिमत्ता आणि सत्यनिष्ठा यासारख्या विविध गुणांनी संपन्न असलेला एकेकैला संतुष्ट करण्यासाठी त्याचे वडील दकार्थ यांनी त्याला हद्दपार केले होते. परंतु नंतर त्याने रावणाला युद्धात परंत्यात पराभूत केले आहे आणि सीता परत मिळवले. आपले राज्य परत मिळवल्यानं त्याने वाल्मिकी या धर्मनिष्ठ ऋषीने एका पक्ष्याला क्रौंच पक्ष्याला मारताना पाहिले. दयाभावाने प्रेरिय कृत्याचा निषेध करणारा श्लोक रचला. नंतर ब्रह्मा प्रकट झाला. त्याने श्लोकाची प्रशंसा केली आणि वाल्मिकीला संपूर्ण रामायण महाकाव्याची रचना त्या मीटरमध्ये करण्यास सांगितले. वाल्मिकीने स्वीकारले. चिंतनशील अवस्थेत बसलेल्या वाल्मिकीने त्याच्यापुढे उलगडणाऱ्या रामाच्या कथेचे एक दर्शन पाहिले. त्यानंतर त्याने रामाच्या जीवनाचा इतिहास नोंदवला, ज्यात त्याचा जन्म. वाल्मिकीने दुचाठी रचना केली आणि ती 6 कंदांमध्ये विभागली गेली. त्याने संगीत आणि काव्यात पारंगत असलेल्या कुश आणि लव या आपल्या शिष्यांना ती शिकवली. या भावांनी संन्यासी मेळाव्यासमोर महाकाव्य सादर केले, ज्यांनी त्यांच्या सादरीकरणाची प्रशंसा केली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या. नंतर रामाने त्यांना आपले पुत्र म्हणून ओळखले आणि त्यांना आपले कौशल राज्याची राजधानी अयोध्या शहर हे मनूने स्थापन केलेले भरभराटीचे महानगर, कुशलकारे, बनी योजनांचे लांब आणि एक सुरुंद सुनियोजित रस्ते, दुकाने आणि उद्याने आणि सुलवारे, कुशल कारागीर, ब्राह्मण आणि योद्ध्यांनी भरलेल्या या शहरावर राजा दकार्थ राज्य करतो. राजा दशरथाने अयोध्येत राज्य केले, जे नीतिमान आणि आनंदी रहिवाशांनी भरले शहर होते. लोक वेदांमध्ये पारंगत होते, ज्यार विनम्रपणे जगत होते. 4 सामाजिक वर्ग सुसंवादी होते. ब्राह्मण नेतृत्व करत होते. शहर दशरथच्या सुज्ञ नेतृत्वाखाली चालवले जात होते, ज्या राजा दकार्थाचे 8 सुज्ञ सल्लागार आणि इतर असंख्य सल्लागार होते, ज्यांनी त्याला राज्य न्याय्यपणे चालवण्यास मदत केली. ते सुशिक्षित, विनम्र आणि धोरणात कुशल होते. गुप्तचरांचा वापर करून बुद्धिमत्ता गोळा करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनपणाने, शांततेने आणि समृद्धीने वारस नसलेला राजा दशरथ पुत्र मिळविण्यासाठी घोडेस्वारी करण्याचा निर्णय घेतो. तो त्याच्या ब्राह्मण आणि मंत्र्यांशी सल्लामसलत करतो, जे त्याला समारंभ कसा पुढे करावा याबद्दल सल्ला देतात. राजा त्याच्या अधिकाऱ्यांना त्या बलिदानाची तयारी करण्याचे आदेश देतो, जो सरयू नदीच्या राजाचा सारथी राजा दकार्थला एका प्राचीन कथेबद्दल सांगतो, ज्यात अंगसचा राजा रोमपदाला भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागते आणि तो ब्राह्मणांकडून तोडगा शोधतो. ते त्याला बिबंडकाचा मुलगा ऋषिंगाला आणि त्याच्या मुलीचे लग्न सांगताया तरुण ब्राह्मणाशी करण्याचा सल्ला देतात, जो राजाला मुलगा मिळवण्यास मदत करेल. अयोध्येच्या राजाने शक्तिशाली ब्राह्मण तपस्वी ऋषिशृंगाला त्याच्या आश्रमातून दूर नेण्यासाठी वेश्या पाठवून त्याला शहरात आणण्याचे आदेश पुजारी आणि इंदरबारी यांना दिले. ही योजना यशस्वी झाली. शहरात आणण्यात आले, जिथे त्याने राजाची मुलगी सांता हिच्याशी विवाह केला आणि इंद्रच्या क्रोधामुळे उद्भवलेल्या सुमंत्राने सल्ला दिलेला राजा दकार्थ ऋषिशृंग ऋषींच्या मदतीने मुलगा मिळवण्याचा प्रयत्न करतो. राजा रोमपादला भेटण्यासाठी प्रवास करतो, जिथे त्याला ऋषिशृंग आणि त्याची पत्नी सांता सापडतात. त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर
दकार त्यांना आपल्या शहरात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो, जिथे त्यांचे मोठ्या सन्मानाने आणि उत्सवासह स्वागत केले जाते. राजा दशरथ त्याच्या वंशाला चिरस्थायी बनवण्यासाठी एका मुलाची इच्छा बाळगून घोड्याचा बळी देण्याचा निर्णय घेतो. तो समारंभ आयोजित करण्यासाठी एक ब्राह्मण ऋषीश्री नियुक्त करतो आणि तरतूद आणि तयारीचे आदेश देतो. वशिष्ठासह ब्राह्मण त्याला यशाचे आश्वासन देतात आणि राजा त्याच्या मंत्र्यांना परंपरेनुसार विधी पार पाडण्याचे निर्देश देतो. घोड्याच्या बलिदानाच्या माध्यमातून संतती मिळवण्याच्या उद्देशाने शक्तिशाली राजाने वशिष्ठचा सल्ला घेतला, ज्याने यज्ञ करण्यास सहमती दर्शवली. राजाने हजारो लोकांना सोहळ्याची तयारी करण्याचे आदेश दिले आणि वशिष्ठाने विविध देशातील विविध सम्राटांना उपस्थित राहण्यासाठी बोलावले. सर्व काही व्यवस्थित ठेवून राजा आपल्या पत्नीसह यज्ञेवर पोहोचला आणि ऋषीशृंग आणि ब्राह्मण यांच्या नेतृत्वाखाली सरयू नदीच्या उत्तर किनाऱ्यावर राजा दकार्थाचा पराक्रमी घोड्याचा बळी देण्यात आला. हा सोहळा 3 दिवस चालला, ज्यामध्ये विविध विधिविधांना अर्पण करण्यात आले. राजाने त्याच्या पुजाऱ्यांना जमिनीचे अनुदान दिले, ज्यांनी त्याचे समाधान केले आणि त्याला आशीर्वाद दिले आणि असे भाकीत केले. ब्रह्माला एका समारंभाद्वारे राजा दशरथाला पुत्र मिळवण्यास मदत करण्यास सांगितले जाते, परंतु ब्रह्मा निर्णय घेतो की रावणाला ठार मारण्यासाठी विष्णूला 4 मानवी पुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. जो देव आणि मानवांवर अत्याचार करीत असलेला राक्षस आहे. विष्णू सहमत होतो आणि स्वतःला 4 भागांमध्ये विभागतो. राजा दशरथाला त्याचा पितामहावरील त्याच्या विजयाची रावणाचा नाश करण्यासाठी विष्णू मानवी रूप धारण करतो, ज्याने मानव वगळता सर्व प्राण्यांपासून प्रतिकार शक्ती मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती. विष्णू राजा दशरथाला त्याचा पिता म्हणून निवडतो आणि त्याने दिलेला दैवी पायस, दुधावर आधारित मिष्टान प्यायल्यानंतर राजाच्या टतनीद्वारे त्याचा जन्म होतो. या घटनेमुळे राजा दशरथ तलफसफच्या शब्दांमधील मजकुरात सारांश येथे आहे. ब्रह्माच्या नेतृत्वाखाली देवांनी भगवान विष्णूला मदत करण्यासाठी माकडांच्या रूपांनी शक्तिशाली प्राणी निर्माण केले. इंद्र, सूर्य, बृहस्पती आणि इतर देवांच्या पुत्रांसह हे प्राणी अविश्वसनीय शक्ती आणि क्षमता घेऊन जन्माला आले होते. ते माकडांच्या कळपांचे नेते बनले. राजा दकार्थ आपला अश्वयज्ञ पूर्ण करतो आणि दैवी गुणांसह जन्मलेल्या राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या आपल्या पुत्रांना दीक्षा देतो. राजा त्यांचा जन्म आणि नामकरण समारंभ साजरा करतो आणि नंतर तपस्वी विश्वामित्राला अयोध्येला भेटीसाठी. विश्वामित्र, एक शक्तिशाली तपस्वी, राजा दशरथाला विनंती करतो की त्याने त्याचा मुलगा रामाला त्याच्या 2 राक्षस बंधूंपासून, मारीचा आणि सुविहूपासून त्याच्या बलिदानाचे रक्षण करण्यासाठी पाठवावे. विश्वामित्र वचन देतो की राम राक्षसांचा पराभव करेल आणि मोठा सन्मान मिळवेल आणि राजा दशरथ त्याच्या तारुण्यामुळे आणि अननुभवीपणामुळे त्याचा 40 वर्षीय मुलगा रामाला रावणाच्या नेतृत्वाखालील राक्षसांशी लढू देण्यास संकोच करतो. ऋषी विश्वामित्र त्याला रामाला जाऊ देण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतात, परंतु दशरथ नकार देतो. तो म्हणतो की तो स्वतः रावणाचा सामना करू शकत नाही. तो विश्वामित्राला विचारतो की जेव्हा रामाला निघून जाण्यास सांगितले जाते, तेव्हा किककाचा मुलगा रागावतो आणि त्याला खोटे वचन म्हणतो. बुद्धिमान ऋषी वशिष्ठ रामचे गुण आणि क्षमता दाखवून हस्तक्षेप करतात
आणि राजाला त्याच्या शब्दाचा त्याग न करण्याची विनंती करतात, तो राजाला आठवण करून देतो की राम राक्षसांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम. राजा दशरथ रामाला वशिष्ठाकडे सोपवतो, जो त्याला वाल आणि अतिवाला संग्रहातील मंत्र आणि विद्वान शिकवतो. ही शिकवण रामाला विविध क्षेत्रांमध्ये अजेयता आणि अतुलनीय क्षमता प्रदान करते. त्याच्या नवीन शक्तींसह राम शरद ऋतूतील सूर्यासारखा तेजस्वी दिसतो. भाऊ वैशिष्ठासह त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यापूर्वी सरयूच्या राम आणि लक्ष्मण हे विक्रमित्रा या मोठ्या संपत्तीच्या तपस्वीला भेटले, ज्याने त्यांना शिवाच्या पवित्र आश्रमाकडे नेले. आश्रम हे हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणाऱ्या तपस्वींचे घर होते. आश्रमाला भेट दिल्यानंतर राम आणि त्याच्या भावाने तेथे रात्र घालवली. तपस्वींकडून आदरातिथ्याचा आनंद घेतला आणि त्यांच्या संध्याकाळच्या प्रार्थनांचा अनुभव घेत विक्रमित्र आणि इतर तपस्वींसह राम मानस तलाव पार करतो, जो सरयू नदीत वाहतो. त्यानंतर त्यांना भयंकर प्राणी आणि पक्ष्यांनी ग्रासलेल्या एका भयानक जंगलाला सामोरे जावे लागते. विक्रममित्र स्पष्ट करतात की हे जंगल एकेकाळी 2 समृद्ध प्रांत होते, परंतु आता दुष्ट यक्षिणी तारकाने राज्य केले. राम तारक या यक्ष या स्त्रीच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, ज्याला ब्रह्माने अफाट शक्ती दिली होती, परंतु नंतर दुष्ट बनण्याचा शाप दिला होता. विक्रमित्र रामाला ब्राह्मण आणि गायींच्या कल्याणासाठी तिला ठार मारण्याची आज्ञा देतो, ज्याचे उदाहरण देताना इतर शासकांनी पूर्वी तिच्या स्त्रीत्वाने संरक्षित असलेल्या तारक या राक्षसाचा वध करण्याचा निर्धार असलेला राम त्याचा आणि त्याचा भाऊ लक्ष्मणचा नाश करण्याचा विरोध करतो. तारकाच्या भ्रमांनी ठार मारतो. राम तिला बाणांनी ठार मारतो. प्रसन्न होऊन देव विक्रमित्राला रामाला मार्गदर्शन केल्याबद्दल बक्षीस देतात आणि त्याला प्रजापती क्रिकवाकडून 3 शक्तिशाली विक्रममित्र एक शक्तिशाली तपस्वी राघवाला विविध दिव्य शस्त्रे प्रदान करतो, ज्यात डिस्कस चक्र, गदा आणि बाण यांचा समावेश आहे, ज्यामुळे तो युद्धात अजेय ठरतो. त्यानंतर विक्रमंत्रांचे पठण करतो आणि शस्त्रे रामासमोर दिसतात. त्यांच्या नवीन स्वामीवर प्रसन्न होऊन श्रद्धा. येथे चाक्षफी शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. काकुस्थाला विश्वामित्राकडून शक्तिशाली शस्त्रे मिळतात आणि त्यांचे मंत्र प्रकट होतात. शस्त्रे मानवी रूपांसह प्रकट होतात आणि रामाला मदत करण्याचे वचन देतात. त्यानंतर तो जवळच्या जंगलाबद्दल विचारतो, त्याच्या सौंदर्याबद्दल आणि रहिवाशांबद्दल. तालतजोडीत ह्या शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. विक्रमित्र रामाला तो शतकानुशतके जिथे राहिला होता त्या सिद्धक्रमातील विष्णूच्या तपश्चर्येबद्दल सांगतो. देवांनी त्याला बुटके रूप धारण करण्यास आणि पृथ्वीच्या वलीचा भाग घेण्यास सांगितले, जे त्याने खगोलियांना मदत करण्यासाठी केले. त्यानंतर विक्रमित्र राम आणि लक्ष्मण 6 रात्री संन्यासी विक्रमित्राला राक्षसांपासून वाचवत आश्रमाचे रक्षण करतात. जेव्हा राक्षसमारीचा आणि सुबाहू हल्ला करतात, तेव्हा राम त्यांना पराभूत करण्यासाठी शक्तिशाली जादूच्या बाणांचा वापर करतात, यज्ञ वाचवतात आणि विक्रमित्रासह संतांकडून प्रशंसा मिळवतात. राम आणि लक्ष्मण हे संत विक्रमित्र यांना भेटतात, जे त्यांना मिथिला येथे यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतात. ते विक्रमित्र आणि इतर ऋषींसह निघतात. त्यानंतर भक्त येतात.
वाटेत राम विक्रमित्राला ते कोणत्या प्रदेशातून जात आहेत ज्याबद्दल विचारतात. दरम्यान एका राजाच्या मुलीची कथा ज्यामुळे त्यांना शिक्षा होते. राजा कुकनाभाच्या मुलींशी हवा वाईट वागणूक देते, परंतु त्यांचे वडील त्याला माफ करतात. त्यानंतर राजा आपल्या मुलींचे लग्न ब्रह्मदत्त या धार्मिक तपश्चर्येद्वारे एक नीतिमान मुलगा देण्यात आला आहे. ब्रह्मदत्त 100 मुलींशी लग्न करतो आणि त्यांना त्यांच्या वक्रतेपासून बरे करतो, त्यांचे सौंदर्य पुनर्संचयित करतो. विक्रमित्र एक पराक्रमी तपस्वी रामाला त्याच्या वंशाबद्दल सांगतो, ज्याचा जन्म कुकापासून झाला. त्याची बहीण कौकेकीचा उल्लेख करतो, जी नदी बनली आणि तो त्याचा यज्ञपूर्ण करण्यासाठी सिद्धक्रमाला का आला हे स्पष्ट करतो. रात्री चंद्र उगवतो आणि पार्श्वभूमीत सक्रिय असलेल्या विविध निशाचर प्राण्यांसह संभाषण घडते. विक्रममित्र रामाला गंगेच्या उत्पत्तीबद्दल सांगतो. हिमावत या पर्वतांच्या राजाला 2 मुली आहेत, गंगा आणि उमा. देवांनी हिमावतीने ऋताली म्हणून त्याने ती त्यांना दिली. उमाने तपश्चर्या ही आपली संपत्ती म्हणून स्वीकारली आणि हिमावती रुद्राला ती दिली. विक्रमित्राने महादेव आणि उमा यांची कथा राम आणि लक्ष्मणाला सांगितली. महादेव आणि उमा यांची कथा राम आणि लक्ष्मणाला सांगितली. महादेवाच्या जिवंत द्रवपदार्थाने एक पर्वत, कोळ्यांचे जंगल आणि कार्तिकेय, इंद्र आणि अग्नी यांच्या नेतृत्वाखालील देवतांनी त्यांच्या पुत्र नसलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रह्माकडे दिली. त्यांना सांगण्यात आले की अग्नीच्या ऊर्जेद्वारे गंगा एका मुलाला जन्म देईल आणि गर्भदैवी शक्तीसह जन्माला आला, ज्यामुळे पृथ्वीवर धातू तयार झाले. कार्तिकेय, ज्याला स्कंद असेही म्हणतात, त्याला कृत्तिका अयोध्येचा राजा सागरने तपश्चर्या केली आणि त्याला भृगु ऋषीकडून एक वरदान मिळाले. त्याला गौरवशाली संतती आणि प्रसिद्धी मिळेल. एका पत्नीला त्याच्या वंशाला चिरस्थायी बनवण्यासाठी एकच मुलगा होईल आणि दुसऱ्याने सहस्र मुलांना जन्म दिला. तथापि सागरचा मोठा मुलगा असमंजसची वागणूक दुष्ट झाली, ज्यामुळे त्या राम ऋषी विक्रमित्राला त्याच्या पूर्वज सागरच्या यज्ञाबद्दल विचारतो. महाकाय देवतांना कळवतो की वासुदेव कपिलच्या रूपात पृथ्वीचा उदरनिर्वाह करतो. सागरचे पुत्र चोरलेला घोडा शोधण्यासाठी पृथ्वीचे उत्खनन करतात, परंतु त्याऐवजी पृथ्वी धारण केलेली पृथ्वीधारक हत्तींचा सामना करतात. अखेरीस त्यांना वासुदेव आणि त्याच्या क्रोधामुळे ते राख होतात. राजा सागर त्याचा नातू अंकुमत याला त्याचे काका आणि बळी देणारा घोडा बेपत्ता झाल्याची चौकशी करण्यासाठी पाठवतो. अंकुमतला वाटेत विविध प्राण्यांचा सामना करावा लागतो, ज्यात एका हत्तीचाही समावेश आहे, जो त्याला सांगतो की त्याच्या काकांना कपिलाने मोठ्या फायद्यासाठी खाऊन टाकले. अंकुमत सुपर्ण राजा दिलीपाचा मुलगा भागीरथ याने गंगा नदीला स्वर्गातून खाली आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केल्या. ब्रह्माने त्याची इच्छा पूर्ण करण्यास सहमती दर्शवली आणि शिवाला गंगेला त्याच्या डोक्यावर धरण्याची सूचना केली. अनेक वर्षांनंतर जेव्हा शिवाने गंगेला पृथ्वीवर सोडले, तेव्हा भागीरथाच्या प्रयत्नांचे फळ मिळाले, ज्याने सागरच्या अवजाराची शुद्ध केली. राजा भागीरथ गंगेचे पाणी घेऊन समुद्रात पोहोचतो आणि त्याच्या पूर्वजांच्या पुत्रांच्या अस्थी धुतल्यानंतर ब्रह्मा त्याला कळवतो की ते स्वर्गात सुपूर्द झाले आहेत. भागीरथ अर्पण करतो आणि स्वतःला शुद्ध करतो. नंतर समृद्धपणे राज्य करण्यासाठी
आणि त्याच्या राज्यात शांतता आणण्यासाठी घरी परततो. विक्रमित्राने गंगा समुद्रात उतरल्याची कथा सांगितल्याने राम आणि लक्ष्मण आश्चर्यचकित होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते विक्रमित्रासह नदी ओलांडतात आणि विकलाश राजघराण्याबद्दल विचारतो आणि समुद्रमंथन करणाऱ्या देवांनी कशाप्रकारे अमृत आणि देवी वरुणी आणि स्वतः अमृतासह विविध प्राण्यांची निर्मिती केली याची पौराणिक. आपल्या मुलांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या दितीने कश्यपकडे सक्राला ठार मारू शकेल असा मुलगा मागितला. कश्यपने होकार दिला आणि तिच्या गर्भाशयाला फलित करण्यासाठी दितीचे शरीर त्याच्या हाताच्या तळव्याने चोळले. ती तपश्चर्येचा सराव करत असताना सक्राने तिची सेवा केली, तिच्या व्यक्तिमत्वाला चोळले आणि थकवा दूर केला. तथापि जेव्हा तिच्या चुकीमुळे ज्यामुळे गर्भ 7 भागांमध्ये विभागला गेला, दिती इंद्राला विनंती करते की त्याने त्यांना मारुतांचे पालक बनू द्यावे. इंद्र सहमत हो आणि दितीचे पुत्र विविध प्रदेशातील शक्तिशाली प्राणी बनतात. त्यानंतर हा मजकूर राम आणि विक्रमित्र यांच्यातील विकला शहरातील संभाषणाकडे वळतो. दशरथाचे पुत्र विक्रमित्राला भेटतात आणि पाहुणे म्हणून त्यांचे स्वागत केले जाते. तपस्वी त्यांना मिथिला येथील एका प्राचीन आश्रमाबद्दल सांगतो, जो एकेकाळी गौतमच्या मालकीचा होता, ज्यावर इंद्राच्या कपटी रूपामुळे अन्याय झाला होता. गौतम इंद्राला त्याचा आणि अहल्याला राम येईपर्यंत 1000 वर्षे आश्रमात राहण्याचा शाप. सहस्र डोळ्यांची देवता असलेल्या सक्राने गौतमच्या शापामुळे त्याचा अंडकोश काढून टाकला. आकाशियांनी त्याला मेंढ्याच्या अंडकोशात जोडून ते पुनर्संचयित केले, जे त्यांनी इंद्राला सादर केले. दरम्यान अहल्या तिच्या पापापासून शुद्ध होऊन गौतमशी पुन्हा जोडली गेली आणि खगोलीयांनी तिचा सन्मान केला. मिथिलाला जाण्यापूर्वी राम आणि लक्ष्मण जनकाच्या यज्ञासाठी यज्ञभूमीवर पोहोचतात. तपस्वी विक्रमित्र त्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करतो. जनक विक्रमित्राला आणि लक्ष्मणांबद्दल विचारतो, ज्यांचे वर्णन वीर आणि अमर असल्यासारखे आहे. विक्रमित्र जनकला गौतमचा मोठा मुलगा सत्यनंदन रामाच्या उपस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो. एक शक्तिशाली तपस्वी विक्रमित्र स्पष्ट करतो की रामाचे केले आहे आणि त्याला त्याच्या आईच्या रामाबरोबरच्या पूर्वीच्या भेटीबद्दल सांगितले गेले आहे. सत्यनंद नंतर रामाची स्तुती करतो आणि त्याला त्याच्या पूर्वजांची कथा ऐकण्यासाठी आमंत्रित करतो, जो एक पराक्रमी राजा आणि तपस्वी होता. एक शक्तिशाली राजा आणि तपस्वी विक्रमित्र वशिष्ठच्या आश्रमाला भेट देतो, जिथे त्याचे अन्न आणि आदरातिथ्यासह मनापासून स्वागत केले जाते आणि मनोरंजन केले जाते. दोघे संभाषणात गुंतलेले असतात, एकमेकांच्या कल्याणाबद्दल प्रश्नांची देवाणघेवाण करतात. विक्रमित्र वशिष्ठचे आदरातिथ्य स्वीकारती उदरनिर्वाह. विक्रमित्र वशिष्ठचा सेवक सावला याला 1,00,000 किणीसाठी पैसे देण्याची विनंती करतो. वशिष्ठ हे सांगण्यास नकार देतो की सावला हे त्याच्या कल्याणी दैनंदिन विधींसाठी आवश्यक आहे आणि त्याला विक्रमित्र विविध भेटवस्तू देतो, परंतु वशिष्ठ त्याच्या नकारात ठाम राहतो आणि सावलाला सर्व भौतिक संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व देतो. एक शक्तिशाली राजा विक्रमित्र तपस्वी वशिष्ठच्या एक समर्पित सेवक सावलाला घेऊन जात होता, मात्र तिला वशिष्ठाने सोडून दिले आहे असा संशय सावलाला आला आणि तो त्याच्याकडे परत आला. वशिष्ठाने स्पष्ट केले की तो विक्रमित्रच्या सामर्थ्यापासून तिचा बचाव करू शकत नाही, परंतु सावलाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठ सामर्थ्याबद्दल बढाई मारली आणि वशिष्ठाला आव्हान.
विश्वामित्रांचे सैन्य वसिष्ठांच्या शक्तींनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर विक्रमित्राने वृषध्वज या देवाकडून धनुर्विद्या कौशल्ये मिळवण्यासाठी तपश्चर्या केली. नव्याने सापडलेल्या क्षमतेसह विक्रमित्राने वसिष्ठ आश्रमावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला, परंतु वसिष्ठाने रागाच्या भरात यमाच्या गद्यासारखी दिसणारी काठी उठवली आणि विक्रमित्राला खाली एक शक्तिशाली क्षत्रिय विक्रमित्र वसिष्ठावर विविध दैवी शस्त्रांनी हल्ला करतो, परंतु वसिष्ठच्या ब्रह्मकाठीने त्याला हाणून पाडतो. संतप्त होऊन विक्रमित्र एक शक्तिशाली ब्रह्मशस्त्र सोडतो, परंतु वसिष्ठ पुन्हा विजयी होतो. अखेरीस विक्रमित्र पराभव स्वीकारतो आणि ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याची शपथ घेतो. येथे तत्सम शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. विश्वामित्राने वसिष्ठच्या शत्रू बनवल्यानंतर 1000 वर्षे कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने त्याला राजर्षी म्हणून मान्यता दिली आणि देवांना स्वर्गात नेले. तथापि विक्रमित्राला वाटले की त्याच्या तपश्चर्येचे खरे मूल्य नाही, म्हणून तो राजा त्रिसांकूचे 100 पुत्र त्याला शाप देतात. ते म्हणतात की आपल्या वडिलांबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या त्याच्या अनादरामुळे तो चंडाल बहिष्कृत होईल. राजा चंडाल वंशात पडतो आणि तपस्वी विक्रमित्राकडे मदत मागतो, जो सहानुभूतीशील असतो, परंतु राजाच्या हेतूंबद्दल संशयही बाळगतो, ज्यामुळे मदतीसाठी विनंती केली जाते. विक्रमित्रांचे पुत्र आणि शिष्य रामासाठी यज्ञ करण्यासाठी ब्राह्मणांना एकत्र करतात, परंतु वसिष्ठांचे पुत्र रामाच्या तडाख दर्जामुळे नकार देतात. विक्रमनिर्वासित म्हणून जन्माला येण्याचा शाप देतो. तर महोदया निषादोद सहन करेल आणि क्रूर होईल. एक शक्तिशाली तपस्वी विक्रमित्र त्रिशंकू या राजाला त्याच्या स्वतःच्या स्वयं अर्जित तपश्चर्येद्वारे शारीरिकरित्या स्वर्गात नेण्याची शपथ घेतो. देवांच्या अनेक प्रयत्नांनंतर आणि शापांनंतर देवतांकडून विक्रमित्राच्या व्रताचा सन्मान केला जातो, ज्यामुळे त्रिशंकूला विक्रमित्राने निर्माण केलेल्या ताऱ्यांसह स्वर्गात अमर म्हणून राहण्याची संतांच्या जाण्यानंतर विक्रमित्रांचा गट जंगलातून बाहेर पडतो. राजा अम्बरीश इंद्राने चोरलेल्या बलिदानाच्या श्वाफदाचा शोध घेतो आणि पर्याय म्हणून त्याच्या एका मुलाला विकल्याबद्दल ऋचिकाला भरपूर बक्षिसे देतो. सुरुवातीला नकार दिल्याने ऋचिकाचा सर्वात धाकटा मुलगा सुनकाला विकले जात नाही, परंतु त्यांचा दुसरा मुलगा सुनसे स्वेच्छेने मोठ्या संपत्तीच्या सुनासेफा एक प्रख्यात राजा त्याच्या कुटुंबाने सोडून दिल्यानंतर त्याचा मामा विक्रमित्राकडून संरक्षण मागतो. विक्रमित्र मदत करण्यास तयार होतो आणि अग्नीच्या मदतीने यज्ञ कसा करावा याबद्दल सुनासेफाला दो. परिणामी त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि राजाने हा विधी यशस्वीरित्या पूर्ण केला. एक पराक्रमी तपस्वी विक्रमित्र मेनक एक अप्सरामुळे विचलित होतो आणि त्याच्या तपश्चर्येस 5 वर्षे अडथळा येतो. त्यानंतर तो तिचा त्याग करतो आणि उत्तरेकडील पर्वतांत कठोर तपश्चर्या करतो, परंतु त्याने आणखी 1000 वर्षे तपश्चर्या सुरू ठेवल्यानंतर खगोलीय त्याला महर्षी पदवी प्रदान करतात. इंद्र रणभाला तपस्वी विक्रमित्राला फसवण्यासाठी पाठवतो, परंतु जेव्हा तो रागावतो आणि तिला 62 वर्षे दगडासारखी राहण्याचा शाप देतो, तेव्हा तिचा प्रयत्न उलटा पडतो. पश्चात्तापाने भरलेला विक्रमित्र आत्मनाकार जीवन जगण्याची शपथ घेतो, त्याचा श्वास रोखतो आणि तपश्चर्येद्वारे ब्राह्मणत्व प्राप्त होतो. एक शक्तिशाली तपस्वी
विक्रमित्र 31 वर्षी पूर्व दिशेने तपश्चर्या करतो, शांत आणि स्थिर राहतो. देव त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो तत्स्थिर राहतो. अखेरीस देव त्याची ब्राह्मणत्व आणि दीर्घायुष्याची इच्छा पूर्ण करतात आणि ब्रह्मदेवाचा मुलगा वशिष्ठ त्याला एक महान ऋषी म्हणून ओळखतो. मिथिलाचा राजा जनक भेट देणाऱ्या विक्वामित्र ऋषी आणि राघव राम यांचे स्वागत करतो. जनक स्पष्ट करतो की जो कोणी दैवी धनुष्य बांधू शकतो त्याला बक्षीस म्हणून तिला अर्पण करून तो आपली मुलगी सीतेशी लग्न करण्याच्या रामाच्या योग्यतेची चाचणी घेत आहे. अनेक राजे ते वाकवण्यात अयशस्वी ठरले आहेत. चाल्फी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. राजा जनक रामाला दैवी धनुष्य अर्पण करतो. जो त्याला दोरी लावू शकतो त्याला आव्हान देतो. राम सहजपणे धनुष्य पकडतो, दोरी स्थिर करतो आणि त्याचे 2 तुकडे करतो. एक मोठा आवाज निर्माण करतो ज्यामुळे मिथिलाचे राजदूत अयोध्येत पोहोचतात आणि राजा दशरथाला त्याच्या पराक्रमाचे साक्षीदार झाल्यानंतर रामाला आपली मुलगी सीता प्रदान करण्याची जनकची इच्छा कळवतात. जनकासोबत युती होण्याची शक्यता पाहून राजा आनंदित होतो आणि दुसऱ्या दिवशी मिथिला येथे प्रतिनिधिमंडळ पाठवण्याचे ठरवतो. राजा दाशरथ येथे पोहोचतो, जिथे राजा जनक त्याचे सन्मानाने स्वागत करतो. जनक दुसऱ्या दिवशी पवित्र पुरुषांसह आपल्या मुलींसोबत यज्ञ आणि विवाह करण्यासाठी दाशरथला आमंत्रित करतो. दाशरथ सहमत होतो आणि दोन्ही राजे आनंदात रात्र घालवतात. जनक त्याचा भाऊ कुसाध्वजाला संचामध्ये एक संदेश पाठवतो आणि त्याला यज्ञासाठी येण्यास सांगतो. कुसाध्वज येतो आणि जनक विनंती करतो की त्याने अयोध्येचा राजन त्याच्याकडे म्हणू आणि ब्रह्माकडे करतो. दाशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी मिथिलाकडून नववधू मिळवणे हा यामागचा उद्देश आहे. निमीपासून ते स्वतःपर्यंतच्या राज्यांच्या एकर पिढ्यांचा मागोवा घेत जनक वशिष्ठाला त्याची शाही वंशावळ समजावून सांगतो. त्यानंतर तो त्याच्या मुली सीता आणि उर्मिला, राम आणि लक्ष्मण यांना पत्नी म्हणून अर्पण करतो आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा फाल्गुन आरोहण करेल तेव्हा त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्याचे वचन देतो. विक्रमित्र आणि वशिष्ठ जनकला त्याच्या मुलींनी रामाचे भाऊ भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लग्न करावे अशी विनंती करतात. अशा शक्तिशाली ऋषींना त्याच्या कुटुंबाशी युती करण्याची इच्छा आशीर्वाद मानून जनक सहमत होतो. लग्नाचे नियोजन केले जाते आणि राजे विधी करतात आणि त्यांच्या मुलांचे नशीब सुनिश्चित करण्यासाठी ब्राह्मणांना भेट म्हणून गुरे देतात. रामासह राजा दाशरथाचे पुत्र राजा जनकाच्या मुलींसह विवाह सोहळ्यासाठी मिथिला येथे येतात. वशिष्ठ विवाह समारंभ पार पाडतो आणि राजाची परवानगी मिळाल्यानंतर कर्तव्यावर असलेला त्याचा जोडीदार म्हणून सीतेला रामाकडे सोपवतो. इतर भाऊ देखील जनकापासून आपल्या नववधू स्वीकारतात आणि राजा दशरथ मिथिलाचा स्वामी वैदेहासह आपल्या राजधानीला निघण्याची तयारी करतो. वाटेत त्यांना संत आणि सेवक सामील होतात. अचानक एक जोरदार वारा वाहतो, ज्यामुळे गोंधळ होतो, परंतु वशिष्ठ राजाला आश्वासन देतो की हे शांततेचे लक्षण आहे. ते लवकरच जम्मलगारामला भेटतात, जो त्याचा कुऱ्हाड आणि धनुष्य घेऊन पृथ्वीवर आला आहे. जमदग्नीचा शक्तिशाली मुलगा परशुराम रामाला आव्हान देण्यासाठी आणि त्याच्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी राजा दाशरथा दरबारात येतो.
तो रामाला अफाट शक्तीचे धनुष्य अर्पण करतो, जे पूर्वी विष्णूच्या मालकीचे होते आणि त्याने रुद्राला एका स्पर्धेत पराभूत केले होते. जर रामाला हे धनुष्य खेचता आले तर परशुराम त्याला युद्ध देऊ. भार्गवाच्या अपमानामुळे संतप्त झालेल्या रामाने भृगूचे धनुष्य उचलले आणि शत्रूच्या शहरांवर विजय मिळवू शकणारा बाण मारला. आकाशे आणि संत रामाचे पराक्रम पाहण्यासाठी एकत्र येतात, तर भार्गव त्याची शक्ती कमी झाल्यामुळे शून्य होतो. तो पराभव स्वीकारतो आणि महेंद्र डोंगराकडे रवाना होतो. रामाच्या प्रस्थानानंतर राजा दकारथ त्याच्या सैन्यासह अयोध्येला परततो आणि नागरिक त्याचे स्वागत करतात. राम दूर असताना राजप्रतिनिधी म्हणून झालेल्या त्याचे पुन्हा एकत्र आनंदित होतो. राम राजा म्हणून आपली कर्तव्ये पुन्हा सुरू करतो. त्याच्या बुद्धिमान आणि दयाळू नेतृत्वाने त्याचे वडील आणि लोक दोघांनाही प्रसन्न करतो. आपला मुलगा रामाच्या अपवादात्मक गुणांचा अभिमान बाळगणारा राजा दकारथ त्याला प्रत्यक्ष वारसदार म्हणून स्थापित व्हावे अशी इच्छा बाळगतो. रामाला प्रतिष्ठा देण्यासाठी तो सरदार आणि पंतप्रधानांना एकत्र करतो. आशा करतो. 40 शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. राजा दशरथ निवृत्त होण्याच्या इच्छेची घोषणा करतो आणि रामाला प्रत्यक्ष वारस म्हणून स्थापित करतो. राजकुमार आणि दरबारी रामाच्या इच्छेची, दयाळूपणाची, बुद्धीची आणि शौर्याची यादी देतात. ते एकमताने राजाला रामाला ताबडतोब स्थापित करण्याची विनंती करतात. त्याचे वर्णन देव. राजा दशरथ त्याचा मुलगा राम याची उत्तराधिकारी म्हणून स्थापना पाहण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करतो. राजा या सोहळ्याची तयारी करण्याचे आदेश देते, ज्यामध्ये शेकडो हजारो ब्राह्मणांना खायला घालणे आणि विविध भेटवस्तू आणि सजावट तयार करणे समाविष्ट आहे. त्यानंतर रामाला त्याच्या वडिलांसमोर आणले जाते. येथे 89 शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. त्याचा आसन मृत्यू आणि अशुभ स्वप्नामुळे राजा दशरथ रामाला उत्तराधिकारी म्हणून स्थापित करण्याचा निर्णय घेतो. तो रामाला त्या रात्री सीतेसोबत उपवास करण्याची आणि दुसऱ्या दिवशी पुष्य संयोगादरम्यान स्थापित होण्याची सूचना करतो. रामाची आई कौकलेया बातमी खूप राजा दशरथ वसिष्ठाला रामाला उत्तराधिकारी म्हणून स्थापन करण्यासाठी तयार करण्यासाठी बोलावतो. वसिष्ठ रामाचे निवास स्थान तयार करतो आणि त्याला सीतेसोबत उपवास करायला लावतो. दरम्यान अयोध्या रामाच्या स्थापनेची तयारी करते. रस्ते सजवले जातात आणि गर्दी उत्सुकपणे कार्यक्रमाची वाट पाहत असते. वसिष्ठाला भेटल्यानंतर राजा राम आणि त्याची पत्नी सीता नारायणाला अग्नी अर्पण करणे आणि ध्यान करणे यासह संध्याकाळचे विधी करतात. रामाच्या उत्तराधिकारी म्हणून स्थापनेसाठी शहर सुशोभित केल्यामुळे नागरिक सीतेच्या उपवासामुळे आनंदित होतात आणि समारंभाची वाट पाहतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या विविध भागातील लोकांनी शहर भरून जाते. एक दासी सेवक मंथार केईला रामाची आई म्हणून तिच्या चांगल्या भाग्याबद्दल सांगते, ज्याला राजा दशरथाने वारतार म्हणून स्थापित केले आहे. मंथारच्या शब्दांमुळे कैकेयीला राग आणि दुःख होते, ज्यामुळे तिला जाणीव होते की तिचा जटाचा मुलगा भरत त्याच्या राज्यातील योग्य स्थानावरून विस्थापित होईल. नंतर कैकेयी ही माहिती उघड केल्याबद्दल कैकेयीची परिचारिका मंथार रामाला राजा म्हणून नियुक्त केल्याबद्दल अस्वस्थ होते आणि कैकेयीला येणाऱ्या दुःखाची चेतावणी कैकेयी रामाचा बचाव करतो आणि म्हणतो की तो त्याच्या सद्गुणांमुळे राज्यासाठी पात्र आहे. मंथार असे भाकीत करून प्रतिसाद देतो की भरत राजघराण्यातून वगळला जाईल
आणि कैकेयीला तिच्या मुलाला राजा दशरथाने रामाला एक स्वचांसाठी जंगलात हद्दपार करावे आणि भरताला प्रत्यक्ष वारस म्हणून स्थापित करावे अशी मागणी कैकेयीने मंथराकडून संतप्त आणि प्रभावित होऊन केली आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी ती तिच्या पतीने असुरांविरुद्धच्या युद्धादरम्यान दिलेल्या 2 वरदानांचा वापर करण्याची योजना आखत आहे. रामावरील क्रूर परिणामांनंतरही कैकेयीचा अभिमान राजा दशरथ राणी कैकेयीला रामाच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी त्याच्या आतील सदनिकेत प्रवेश करतो. परंतु ती रागाच्या भरात जमिनीवर पडलेली दिसते. तो हळूच तिच्यावर हात फिरवतो आणि काय चुकीचे आहे ते विचारतो, परंतु ती स्वतःसाठी वरदान मिळवण्याचा स्वार्थी हेतू उघड करते, ज्यामुळे शेवटी रामाचा वनवास होईल. कैकेयी राजा दशरथाला त्याने तिला पूर्वी वचन दिलेले 2 वरदान देण्यासाठी हाताळतो. ती त्याला तिचा मुलगा भरत याला वारस म्हणून स्थापित करण्यास आणि त्याचा मोठा मुलगा राम याला 4 वर्षांसाठी जंगलात हद्दपार करण्यास सांगते. तिच्या प्रभावाखाली राजा हे वरदान देण्यास तयार होतो. त्याचा प्रिय मुलगा राम याला 4 वर्षांसाठी जंगलात हद्दपार करण्याच्या कैकेयीच्या मागणीमुळे राजा दशरथ उद्ध्वस्त होतो. तो तिच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि तिला चेतावणी देतो. ती अशा कृतीमुळे त्यांच्या कुटुंबाला लाज आणि नाश होईल, परंतु ती ठाम राहते. दुःखाने भाराळलेला राजा मूर्छित होतो. रामाला हद्दपार केल्याबद्दल अस्वस्थ झालेला राजा दशरथ कैकेयीला तिच्या मागणीचा पाठपुरावा न करण्याची विनंती करतो. त्याला स्वर्गातील रहिवाशांकडून लाज वाटण्याची आणि त्याचा मुलगा गमावण्याची भीती वाटते. त्याच्या विनवणीनंतरही कैकेयी ठाम राहतो आणि रात्र उतरताच राजा दुःखाने बेशुद्ध पडतो. राजा दशरथाने रामाला हद्दपार करण्यास नकार दिल्यामुळे निराश झालेला कैकेयी त्याला त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि रामाऐवजी भरताला राजा म्हणून स्थापित करण्याचा आग्रह करतो. दुःख आणि अपराधीपणामा मुख्य पुजारी वशिष्ठ राम प्रतिष्ठापित करण्याचा आग्रह करतो, परंतु कैकेयीच्या कुशल हाताळणीमुळे त्याला नकार दिला जातो. ब्राह्मण, सल्लागार, सेनापती, व्यापारी आणि शाही पुजारी राम प्रतिष्ठापनासाठी राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर वाट पाहत होते. सारथी सुमंत्रा आला आणि त्याने त्यांना सांगितले की तो रामाला सभेला घेऊन येईल. सुमंत्र रामाच्या निवासस्थानी पोहोचतो आणि त्याला कळवतो की त्याचे वडील आणि कैकेयी त्याला भेटण्याची वाट पाहत आहेत. राम सीतेसह बैठकीसाठी निघतो, जिथे त्याला वारस म्हणून स्थापित केले जाईल. गर्दी रामाचे प्रस्थान पाहण्यासाठी गोळा होते, फुलांचा वर्षाव करते आणि त्याची स्तुती करते. वाटेत लोक त्यांचा आनंद व्यक्त करतात. राम मित्रांसह आनंदाने सुशोभित रथावर शहरात प्रवेश करतो. रस्ता सुगंध, फुले आणि अन्नाने भरलेला असतो आणि सर्व जातींचे लोक रामाला आशीर्वाद देतात, राजा म्हणून स्थापित होतात. तो त्याच्या वडिलांच्या राजवाड्यात जातो, जिथे त्याचे अनुयायी त्याचे स्वागत करतात, जे त्याच्या परताव्यासाठी उत्सुक असतात. राम त्याचे वडील राजा दशरथ यांना भेटतो, जे आजारी आणि दुःखी आहेत. कैकेयी उघड करतो की तिने 2 वर मागितले आहेत. रामाचे 4 वर्षाचे वनवास, खाली भरतची राजा म्हणून स्थापना. राजा हे वर देण्याचे वचन देण्यास बाधिल आहे, जे तो कैकेयीच्या रागाच्या भीतीने मागे घेऊ शकत नाही. राम त्याच्या स्वतःच्या अनिच्छेनंतरही त्याच्या शत्रूंचा नाश करणाऱ्या रामाला त्याची सावत्र आई कैकेयीने, ज्याने राजा दशरथाला त्याच्या हद्दपारीचा आदेश देण्यासाठी हाताळले आहे, त्याचे दुःख असूनही राम त्याचे वचन पूर्ण करण्याचा आणि नम्रतेने निघून जाण्याचा निर्धार करतो.
अगदी त्याच्या वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे राज्य, पदपुढे आणि जीवन. रामाची आई कौकल्याला कळते की तिच्या मुलाला चरसे वर्षे जंगलात हद्दपार केले जाईल आणि ती विलाप करू लागते. तिला वाटते की रामाविना तिचे आयुष्य रिकामे आहे आणि ती विलाप करू लागते. ती रामाला न जाण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करते, त्याला बसण्याची जागा आणि अन्न देते. परंतु राघव त्याच्या वडिलांचा आग्रह धर. रामाच्या येणाऱ्या वनवासामुळे व्यथित झालेला लक्ष्मण कौसल्याला रामापेक्षा स्वतःसाठी आणि लक्ष्मणासाठी राज्य सुरक्षित ठेवण्याचा आग्रह करतो. जर कोणी त्यांना विरोध करत असेल तर त्याच्या विनंचनासाठी राज्य सुरक्षित ठेवण्याचा आग्रह करतो. महान वीरांची उदाहरणे देत ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या आग्रहांचे पालदेच्या विधान केले, जरी ते अन्यायकारक वाटत असले तरी त्याच्या आईच्या विनवणीनंतर राम लक्ष्मणाला राजा म्हणून त्याच्या स्थापनेची तयारी थांबवण्यास उद्युक्त करतो आणि त्याऐवजी त्याला जंगलात हद्दपार करण्यासाठी तयार करतो. नियतीने प्रेरित केलेल्या कैकेयीच्या दृढ निश्चयाचा हवाला देत राम यावर जोर देतो की नियती मानवी नियंत्रणाबाहेर आहे आणि तो त्याची अवज्ञा करू शकत नाही, ज्यामुळे त्याला राज्याचा त्याग करावा लागतो आणि हद्दपार होणे स्वीकारावे. राज्य सोडून वनवासात जाण्याचा रामाचा निर्णय स्वीकारण्यास लक्ष्मण नाखुश असतो. तो असा युक्तिघात करतो की त्याच्या वडिलांच्या प्रभावामुळे, विशेषतः कैकेयीच्या प्रभावामुळे रामाच्या सद्गुणांची दिशाभूल झाली आहे. लक्ष्मण राज्याचे रक्षण करण्याची आणि आवश्यक असल्यास नियतीला अपयशी ठरवण्याची शपथ घेतो, परंतु शेवटी त्याच्या वडिलांच्या रामाची आई कौसल्या त्याला वनवासात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, परंतु तो त्याच्या वडिलांच्या आज्ञा पाळण्याचा आग्रह धरतो. वेगळे होण्याच्या विचाराने ती दुःखाने भारावून जाते आणि आमिरातीला आपल्याबरोबर घेऊन जाण्यास सांगते, परंतु तो तिला आश्वासन देतो, तिचे चांगली काळजी घे. रामाची आई कौकल्या आपल्या मुलाचे जंगलात प्रवेश करण्यापूर्वी त्याचे रक्षण करण्यासाठी शुभसमारंभ करते. तिला हानीपासून वाचवण्यासाठी ती वेद आणि ब्राह्मणांसह विविध देवतांचे आवाहन करते. त्याच्या वडिलांनी कैकेयीला दिलेल्या वचनामुळे रामाला जंगलात हद्दपार करण्यात आले आहे आणि आता तो सीतेला घेऊन निघण्याची तयारी करत आहे. सीता रामाच्या जाण्याबद्दल दुःखी आणि चिंताग्रस्त आहे, परंतु तिला अयोध्येत राहून सद्गुणी जीवन जगण्याची सूचना करतो. भरताच्या गरजांना त्याच्या स्वतःच्या गरजांपेक्षा प्राधान्य देतो. राम चांगल्या स्वभावाने वैदेही सीता जंगलातील अडचणी आणि धोके असूनही राघवाला सोबत घेऊन वनवासात जाण्याची आपली इच्छा व्यक्त करते. ती असा युक्तिवाद करतेचे कर्तव्य म्हणजे आपल्या पतीचे अगदी दूरपर्यंत अनुसरण करणे आणि कठोर प्रथा पाळणे आणि त्याच्या गरजा पूर्ण करणे, त्याच्यासोबत जंगलात राहणे. तिला आनंद होईल. रामाने सीतेला त्याच्याबरोबर जंगलात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार. वन्य प्राण्यांपासून होणारे धोके, प्रतिकूल हवामान आणि अन्न आणि पाणी मिळण्यात येणाऱ्या अडचणींसह तिच्या अडचणींचे वर्णन केले आहे. जंगलात राहणाऱ्या लोकांची वाट पाहत असलेल्या असंख्य दुःखांचा हवाला देत तो तिला तिच्या स्वतःच्या कल्याणासाठी मागे राहण्याचा सल्ला देतो. रामाची पत्नी सीता त्याच्याबरोबर जंगलात जाण्यास उत्सुक असते. तिचा असा विश्वास आहे की तिच्या पतीसोबत राहिल्याने तिला संरक्षण आणि असूनही सीता स्वतःला पटवून देते की ती त्यांना सहन करू शकते आणि राम तिच्या बाजूला आहे. ती रामाला विनंती करते की त्याने तिला त्याच्यासोबत घेऊन जावे, परंतु तो नकार देतो, ज्यामुळे सीता अस्वस्थ आणि रडते. रामाला वनवासात पाठवण्याचा निर्धार करणारी सीता तिच्या विभक्ततेबद्दल विलाप करते
आणि तिच्याशिवाय न जाण्याची विनवणी करते. ती कष्ट सहन करण्याची तयारी दाखवते आणि जंगलात त्याच्यासाठी शक्तीचा स्रोत होण्याचे वचन देते. तिच्या भक्तीने प्रेरित होऊन राम तिला आश्वासन देतो की तो तिला सोडून जाऊ शकत नाही आणि तिला दंडक जंगलात लक्ष्मणाला रामासोबत जंगलात वनवासात जायचे आहे, परंतु त्यांच्या मातांच्या कल्याणाची चिंता व्यक्त करून राम त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष्मण असा युक्तिवाद करतो की भरत त्यांची काळजी घेईल आणि ते जंगलात असताना रामाच्या गरजा पुरवण्याचा प्रस्ताव देतो आणि शेवटी रामाला त्याला सामील होण्यास अनुमती देण्यासाठी राजी करतो. लक्ष्मण सुजना या ब्राह्मणाला भेटतो, ज्याला रामाच्या राजवाड्यात आमंत्रित केले जाते. राम त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो आणि लक्ष्मणाला विविध ब्राह्मण आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांमध्ये संपत्ती वाटून घेण्यास सांगतो. लक्ष्मण पुढे सांगणाराशी नाणी, गायी आणि दागिन्यांसह संपत्तीचे वाटप करतो. त्रिजटा नावाच्या एका गरीब ब्राह्मणाला एक काठ सीता आणि लक्ष्मण यांच्या समवेत राम अयोध्येत त्याचे वडील दशरथ यांना भेटण्यासाठी निघतो. रामाच्या जाण्याने शहरातील लोक दुःखी होतात, परंतु शांत राहतो. राजवाड्यात राम सुमंत्राला भेटतो, जो देखील अस्वस्थ असतो आणि त्याला त्याच्या आगमनाची माहिती त्यांच्या वडिलांना कळवण्यास सांगतो. राम त्याचा भाऊ लक्ष्मण आणि सीतेसह त्यांचे वडील राजा दशरथ यांना कळवतो की ते कैकेयीच्या इच्छेनुसार जंगलाकडे निघतील. ज्यानंतर तो परत येईल. जान त्याला आश्वासन देतो की तो सरकार वर्षे जंगलात राहण्याचे. ज्यानंतर तो परत येईल. राजा दशरथाला सोडून राम ऐवजी तिचा मुलगा भरत याला राजा बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुमंत्र कैकेयीला फटकारतो. तो तिला चेतावणी देतो की यामुळे खूप लाज वाटेल आणि तिने तिच्या पतीच्या इच्छेचा विचार केला पाहिजे, जे सर्वोच्च आहेत. सुमंत्राने कठोर शब्द उच्चारले असले तरी कैकेयी स्थिर राहतो आणि तिची योजना पूर्ण करण्याचा कठोर संकल्प प्रकट करतो. राजा दशरथ त्याच्या रथी सुमंत्राला रामासाठी सैन्य तयार करण्याचे आदेश देतो, तर तो रामाला हद्दपार करण्याचा निर्णय घेतो. राजा सागरने त्याच वागणुकीसाठी त्याचा मुलगा असंजा याला हद्दपार केल्याचे पूर्वीचे उदाहरण देत कैकेयी या निर्णयाला विरोध करतो. तथापि सिद्धार्थच्या सुज्ञ सल्ल्याने असे उघड केले आहे की असंजाच्या दुष्कृत्यांनी राम त्याच्या शाही पोशाखाचा त्याग करतो आणि कैकेयीच्या विनंतीवरून तपस्वी पोशाख परिधान करतो. त्याची पत्नी सीतेलाही असाच पोशाख घालण्यास सांगितले जाते, ज्यामुळे तिला त्रास आणि लाज वाटते. कुरु वशिष्ठ हस्तक्षेप करतो आणि कैकेयीला सल्ला देतो की रामाला सीतेसोबत जंगलात जाण्याची परंती त्याच्या सिंहासनावर विराजमान करेल. जेव्हा सीता तपस्वी वेश धारण करते तेव्हा रामाचे वडील राजा दशरथ संतापतात. तो जीवन, सद्गुण आणि कीर्तीबद्दल सर्व आदर काढून टाकतो आणि रामाला आरामात जंगलात हद्दपार करण्याची विनंती केल्याबद्दल त्याची पत्नी कैकेयीला फटकारतो. त्याऐवजी किमान तरतुदींसह दुःखाने भारावून गेलेल्या राजा दशरथाला कळते की त्याने रामाला हद्दपार करणे ही त्याच्या मागील अपराधांची शिक्षा आहे. तो सुमंत्राला रामाला हद्दपार करण्याचे आदेश देतो आणि सीतेला तिच्या प्रवासासाठी दागिने देतो. दरम्यान कौसल्य सीतेला रामाशी एकनिष्ठ राहण्यास प्रोत्साहित करतो आणि राजाच्या बायका त्याच्यापासून विभक्त झाल्याबद्दल राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वर्षांच्या वनवासाला जाण्यापूर्वी रामाची आई कौकल्या यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अयोध्येत निरोप दिला. अयोध्येच्या राण्या रामाच्या जंगलात जाण्यावर विलाप करतात, शहराला दुःखाने मारतात. सूर्य, चंद्र आणि तारे झाकलेले
आणि अगदी नैसर्गिक व्यवस्था विस्कळीत झाल्याने पृथ्वी स्वतःच प्रभावित झालेली दिसते. लोक त्यांचे दैनंदिन जीवन सोडून देतात, फक्त रामाचे स्मरण करतात आणि त्यांच्या दुःखात एकमेकांना सांत्वन देतात. कैकेयीच्या मागणीनुसार त्याचा मुलगा राम जंगलात निघून गेला हे कळल्यावर राजा दशरथ दुःखी होतो. तो कैकेयीचा त्याग करतो आणि त्याच्या सहभागाशिवाय त्याचे अंत्यसंस्कार करण्याचे आदेश देतो. राजाचे दुःख भारावून जाते, कारण त्याचे स्मरण तो रानात संघर्ष करीत असल्याचे त्याला आठवते आणि तो अयोध्येतून निघून जात असल्याचे त्याला वाटते. कैकेयी शक्तिशाली आणि धोकादायक होईल या भीतीने कौकल्या तिचा मुलगा रामाच्या वनवासाबद्दल विलाप करते. तिला आशा आहे की तो सीता आणि लक्ष्मणासोबत परत येईल, ज्यामुळे अयोध्या आणि तेथील लोकांना आनंद होईल. परंतु त्यांच्या विभक्ततेमुळे ती दुःखात बुडून जाते. राम आपली प्रतिज्ञा पूर्ण करेल आणि राजा म्हणून अयोध्येत परत येईल असे आश्वासन देत सुमित्राने कौकल्याचे सांत्वन केले. ती रामाच्या सद्गुणांचे कौतुक करते आणि म्हणते की तो अजेय आहे. सुमित्राने कौकल्या रामावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केले आणि वचन दिले की ती लवकरच त्याला परत येताना पाहेल, ज्यामुळे त्या सीता आणि लक्ष्मण यांच्या समवेत राम निर्वासित झाल्यानंतर जंगलात जात आहे. वृद्ध ब्राह्मणांसह अयोध्येतील लोक त्याच्या मागोमाग येतात आणि त्याला न जाण्याची विनवणी करतात. त्यांच्या अश्रूंनी राम भारावून जातो आणि त्यांच्या पायशाल न करता त्यांच्यात पायी चालण्याचे ठरवतो. राम आणि सीतेने त्यांची पहिली रात्र तमसा नदीच्या काठावर वनवासात घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळ रामाला निघायचे होते, परंतु प्रत्यक्षात जंगलाकडे जाताना उत्तरेकडे जाण्याचे नाटक करून अयोध्येतील नागरिकांना फसवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सारथी सुमंत्राला त्यांचे खरे गंतव्य लपवण्यासाठी मागे वळण्यापूर्वी काही काळ राम वनवासात निघून गेला तेव्हा अयोध्येतील नागरिक उद्ध्वस्त झाले. त्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. दुःखाने भारावून ते विलाप करू लागले. तालशात्म शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. अयोध्येतील स्त्रिया रामाच्या वनवासामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ते विलाप करता आणि रडतात. रामाविना त्यांच्या संपत्तीच्या आणि सुखसोयींच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते त्यांच्या पतींना रामामुळे समृद्धी आणि संरक्षण मिळेल असा विश्वास ठेवून जंगलात जाण्यास उद्युक्त करतात. राम एका समृद्ध प्रदेशातून प्रवास करतो. गावकऱ्यांनी त्याला हद्दपार करण्याच्या त्याच्या वडिलांच्या निर्णयावर टीका केल्याचे ऐकतो. तो अनेक तंट्या पार करतो आणि नवीन प्रदेशात प्रवेश करतो. त्याच्या पालकांसह शिकारीच्या आठवण करून देतो. राम सरयू जंगलात भविष्यातील शिकार करण्याची इच्छा व्यक्त करतो. राजर्षींचा करमणूक म्हणून त्याचा इतिहास. राम कोकल येथे त्याचा भाऊ लक्ष्मणला भेटल्यानंतर अयोध्येला जातो. शृंगवृवाजवळील गंगा नदीवर पोहोचण्यापूर्वी ते समृद्ध आणि निवार देतो आणि गुहा नावाच्या राजाला भेटतो, जो त्याला त्याचा भाऊ रामसीतेसोबत जमिनीवर पडलेला असताना लक्ष्मण झोपायला तयार नसतो, कारण त्याला त्यांच्या सुरक्षेची भीती वाटते. तो विलाप करताच्या वडिलांच्या हद्दपारीमुळे लवकरच त्याचा मृत्यू होईल आणि राज्याचा नाश होईल. गुहा लक्ष्मणाला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो, परंतु दिवस उजाडताना अश्रू ढाळत स्वतः दुःखान राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण सीतेसह त्यांचे 14 वर्षांचे वनवास जंगलात सुरू करतात. रामाचा सारथी सुमंत्राला अयोध्येला परत जाण्यास सांगितले जाते. ती जंगलात रहित माती
दूरच्या जनती सुमंत्राला अयोध्येला परत जाण्यास सांगितले जाते आणि राजाला सांगितले जाते की गैकुल्यांमध्ये कापतो आणि तपस्वीचे रूपित्तीची जलार राम लक्ष्मणाला त्याच्या वनवासाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या परिणामांबद्दल संबोधित करतो. कैकेयीच्या प्रभावामुळे त्याची आई कौसल्या आणि त्याने तिला भीती वाटते आणि त्याने तिला तिच्या म्हातारपणात सोडून दिले आहे अशी काळजी वाटते. लक्ष्मण रामाला निष्ठा आणि भक्तीच्या शब्दांनी सांत्वन देतो, ज्यामुळे रामाने त्याला 4 वर्षांच्या वनवासासाठी जंगलात राहण्याची वतात. राम आणि त्याचे साथीदार प्रयाग येथे पोहोचतात, जिथे ते तपस्वी भारद्वाजाला भेटतात. रामाला भेटल्यानंतर भारद्वाज त्यांना आदरार्घ्य देतो आणि त्यांच्या वनवासादरम्यान त्यांना राहण्यासाठी योग्य ठिकाण म्हणून चित्रकूट पर्वताची शिफारस करतो. राम ही शिफारस स्वीकारतो आणि सीतासोबत चित्रकूटला जाण्याचे ठरवतो, जी एका प्रणयरम्य आणि नयनरम्य ठिकाणी राहण्याची शक्यता. महर्षी भारद्वाज यांनी केलेल्या प्रायश्चित्त समारंभानंतर राम, सीता आणि लक्ष्मण कालिंदी नदीच्या काठावरून प्रवास करतात. ते एक तराफा बांधतात आणि नदी ओलांडतात. सीता कालिंदीला सुरक्षित मार्गासाठी पार केल्यानंतर ते यमुनेच्या जंगलाकडे जातात, जिथे राम लक्ष्मणाला सीतासोबत फळे आणि फुले गोळा करण्याची शिकार. राम, लक्ष्मण आणि सीता चित्रकूटला पोहोचतात आणि तिथे स्थायिक होण्याचे ठरवतात. राम लक्ष्मणाला निवासस्थान बांधण्याची आणि पूजेसाठी अन्न गोळा करण्याची सूचना करतो. ते त्यांचे नवीन घर शुद्ध करण्यासाठी आणि घरगुती देवांचे समाधान करण्यासाठी यज्ञासह विधी करतात. अखेर या तिघांना त्यांच्या नवीन निवासस्थानी शांतता आणि आनंद मिळतो. साल्फी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रामाने दूर पाठवल्यानंतर सुमंत्र अयोध्येला परततो, जो सीतेसह निघून गेला आहे. आल्यावर सुमंत्राला शहर शोकात सापडते आणि त्याला कळते की रामाच्या जाण्याने लोकांमध्ये आणि राणी कौसल्यामध्ये प्रचंड दुःख झाले आहे. सुमंत्राकडून बातमी ऐकल्यावर राजा दशरथ त्याच्या रथी सुमंत्राला त्याला जंगलात हद्दपार केल्यानंतर त्याच्या स्थितीबद्दल प्रश्न विचारतो. सुमंत्र वर्णन करतो की राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या कठीण परिस्थितीतही त्यांची कर्तव्ये आणि मूल्ये पाळत कष्टात कसे जगत आहेत. राम सुमंत्राला त्याच्या कुटुंबाला आणि राज्याला त्याच्या कल्याण आणि सद्गुणांबद्दल माहिती देण्यास सांगतो. राम, लक्ष्मण, त्याचा मुलगा रामाला हद्दपार करण्यात आले आहे हे कळल्यावर अयोध्येचा राजा दुःखाने भारावून जातो. राज्य शोकाकुल अवस्थेत आहे. झाडे वाळत आहेत, नद्या कोरड्या पडत आहेत आणि प्राणी आळशी होत आहेत. राजा अस्वस्थ होतो. राम गमावल्याबद्दल विलाप करतो आणि त्याच्याशिवाय जगण्याचा विचार सहन करू शकत नाही. अखेरीस तो दुःखाने भारावून गेलेला कौकेय रथचालकाची तिला जंगलात रामाच्या ठिकाणी नेण्याची विनवणी करतो. रथचालक तिला आश्वासन देतो की सीता आणि लक्ष्मण रामाबरोबर आनंदाने राहत आहेत आणि वैदेही घरापासून दूर असलेल्या जीवनाशी जुळवून घेत आहे. या शब्दांमुळे खात्री पटली की कौकल्या क्षणार्धात तिची रडणी थांबवते, परंतु लवकरच तिचा प्रिय मुलगा राघवाला. कौकल्या आपल्या पती दशरथाला रामाला हद्दपार करण्याच्या परिणामांबद्दल विलाप करते, ज्यात त्यांच्या मुलाचे दुःख आणि राज्याचे पतन यांचा समावेश आहे. ती असा युक्तिवाद करते की रामाचे नीतिमत्व त्याला त्याच्या शक्तिशाली स्वभावाचा आणि नैतिक तत्वांचे पालन करून दुसऱ्याने आधीच उपभोगलेले राज्य स्वीकारू देणार नाही. तिचे शब्द रामाच्या निर्वासनामुळे दुःखी झालेला राजा अस्वस्थ होतो आणि आपल्या पत्नी कौकल्याकडे तिच्या त्रासाबद्दल माफी मागतो. ती त्याला माफ करते. तिचे कर्तव्य
तिच्या पतीला समर्पित करणे आहे. जरी त्याने तिच्यावर अन्याय केला असला तरी कौकल्याच्या शब्दांमुळे राजाचे दुःख तात्पुरते कमी होते, ज्यामुळे तो झोपी जाऊ शकतो. आपल्या आई-वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी आलेल्या एका वनपालाला त्याने चुकून ठार मारले हे आठवल्यावर राजा दकारात दुःखाने भारावून जातो. राजा बाण काढतो, पण तपस्वी थोड्याच वेळात मरण पावतो. राजा दकार्थ उद्ध्वस्त होतो आणि त्याच्या अविचारी कृतीचे परिणाम लक्षात घेऊन मृत्यूबद्दल विलाप करतो. राजा दशरथ त्याचा मुलगा रामाच्या निर्वासनाबद्दल दुःखाने भारावून गेला. त्याला चुकून एका तपस्वीची हत्या केल्याची आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आठवण होते. तपस्वी त्याला त्याच्या मुलासाठी दुःखाने मरण्याचा शाप देतो, ज्यामुळे शेवटी राजा दशरथाचा मृत्यू होतो. रामाला पुन्हा पाहू न शकल्याने तो सकाळपर्यंत शाही दरबार संगीत, नृत्य आणि उत्सवांनी भरलेला होता. जेव्हा राजाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांना त्याचे निधन झाल्याचे समजले, दुःखाने भारावून ते अनियंत्रितपणे रडले. इतर बायका आणि परिचारिका सामील झाल्या. राजवाडा दुःख आणि विलापाने भरून गेला आणि राज्य संकटात पडले. कैकेयीच्या क्रौर्यामुळे राजा दशरथ स्वर्गारोहण आणि रामाच्या वनवासात गेला. कैकेयीवर राघव राजवंशाचा नाश केल्याचा आरोप करून कौकल्याचे मन दुखावले जाते. बायका त्यांच्या हानीबद्दल शोक करतात आणि राजाच्या मृत्यूमधील तिच्या भूमिकेबद्दल कैकेयीची निंदा करतात. तेव्हा अयोध्या शहर दुःखाने भरलेले असते. अयोध्येचे सल्लागार राज्याच्या संकटावर चर्चा करण्यासाठी शाही पुजारी वशिष्ठासोबत एकत्र येतात. राजा नसताना ते असा युक्तिवाद करतात की सामाजिक व्यवस्था बिघडते आणि अराजकता निर्माण होते. वशिष्ठ भरत आणि त्याचा भाऊ शत्रुघ्न यांना त्यांच्या काकांच्या घरातून आणण्यासाठी दूतांना पाठवतो. सिद्धार्थ, विजय, जयंत आणि अक्कोकानंदन यांच्या नेतृत्वाखालील दूते विविध प्रदेशांमधून प्रवास करतात. नद्या आणि पर्वत ओलांडून गिरिवराजाला पोहोचतात, जिथे ते भरताला सिंहासनावर बसण्यासाठी पटवून देण्याची योजना. भरताला एक त्रासदायक स्वप्न पडते, ज्यामध्ये तो त्याचे वडील राम यांना वेगवेगळ्या प्रकारे मरताना किंवा जखमी होताना पाहतो. तो दुःखी असतो आणि त्याच्या मित्रांसोबत आनंदात सहभागी होण्यास नकार देतो, या भीतीने की त्यांच्यापैकी एकाला लवकरच त्यांच्या मृत्यूला सामोरे जावे लागेल, ज्यात स्वतःचाही समावेश आहे. त्यात स्वतः अर्थात कैकेयीचा मुलगा भरत याला एका तातडीच्या प्रकरणामुळे राजदूतांकडून अयोध्येला रवाना होण्याचा आग्रह केला जातो. त्याला राजा केकयासह त्याच्या नातेवाईकांकडून भेटवस्तू आणि निरोप मिळतो, जो त्याला संपत्ती, घोडे आणि दरबारी देतो. भरत शत्रुघ्नसह निघतो. त्याच्या मागोमाग 100 गाड्यांमधील नोकर येतात. एका स्वप्नामुळे आणि दूतांच्या संदेशाच्या रामाचा मुलगा भरत प्रदीर्घ प्रवासानंतर अयोध्येला परततो. त्याला शहराची उजाड आणि दुर्दैवाचे शकून पाहून धक्का बसतो. शहर रिकामे आहे, घरे अस्वच्छ आहेत, नागरिक उपवास करत आहेत आणि मंदिरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. काहीतरी गडबड आहे हा लक्षात घेऊन भरत त्याच्या वडिलांच्या राजवाड्यात प्रवेश करतो. तेव्हा त्याचे हृदय दुःखाने भरून भरत घरी परततो तेव्हा त्याला कळते की त्याचे वडील राजा दशरथ मरण पावले आहेत. त्याची आई कैकेयी सांगते की राजाला तिने हद्दपार केले होते आणि भरताचा भाऊ रामाला सीता आणि लक्ष्मणासह हद्दपार करण्यात आले आहे. भरत दुःखी होतो. येथे तासोचक शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे
आणि भाऊ रामाच्या वनवासामुळे दुःखी झालेला भरत कैकेयीला फटकारतो आणि तिच्यावर तिच्या स्वार्थी इच्छांमुळे कुटुंबाचा नाश केल्याचा आरोप करतो. तो कैकेयीची इच्छा पूर्ण करण्याऐवजी आणि स्वतः राजा होण्याऐवजी त्याच्या आईच्या नापसंतीनंतरही रामाला जंगलात रामाच्या वनवासातील तिच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या स्वतःच्या नशिबाबद्दल भरत त्याची कैकेयीची निंदा करतो. तो तिच्यावर त्यांच्या कुटुंबाला लाज आणल्याचा आरोप करतो. भरत त्याच्या वडिलांना आणि भावाला दिलेली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेतो, तर कैकेयीला अग्नीमध्ये जाऊन किंवा जंगलात बुडून दुःखाचे जीवन जगण्याची शिक्षा करतो. रामाच्या वनवासामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्याची आई कौसल्याला भरत भेटतो. भरत कौसल्याच्या आरोपांपासून स्वतःचा बचाव करतो आणि ज्यांनी रामाच्या हद्दपारीला मान्यता दिली त्यांना शाप देतो. त्यांना त्याने हव्या असलेल्या अनेक शिक्षांची यादी करतो. अखेरीस दुःखाने भारून भरत जमिनीवर पडतो आणि त्याचे दुःख सहन न करता मरण पावतो. भरत त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. वशिष्ठ ऋषी त्याला अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला देतात. भरत त्याच्या सूचनांचे पालन करतो आणि विधी मोठ्या गांभीर्याने केले जातात. राजाच्या पार्थिवावर अंत्यच्या बायका आणि सेवक प्राचीन परंपरेनुसार 10 दिवसांचा शोक पाळतात. अंत्यसंस्कारानंतर भरत त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो आणि मार्गदर्शनाची भीक मागतो. वशिष्ठ त्याला त्याच्या वडिलांची हाडे गोळा करून विधी पूर्ण करण्याची आठवण करून देतो. शत्रुघ्न देखील कोसळतो, परंतु जन्म आणि मृत्यूच्या अपरिहार्यतेबद्दल सुमंत्राने सांगितलेल्या शब्दांमुळे तो शांत होतो. अखेरीस राजकुमार संस्कार पूर्ण करेल. अंश शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. रामाच्या वनवासामुळे दुःखी झालेला भरत त्याचा भाऊ शत्रुघ्न याचे बोलतो. जेव्हा कुबड्या पाठीची दासी कैकेयी प्रकट होते तेव्हा त्याला राग येतो. भरत हस्तक्षेप करतो आणि म्हणतो की एका स्त्रीला मारले जाऊ शकत नाही. त्यानंतर शत्रुघ्न भरताला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सिंहासनाचा प्रस्ताव दिला जातो, परंतु त्याचा मोठा भाऊ रामराजा व्हावा असा आग्रह धरून तो नकार देतो. तो रामराहत असलेल्या जंगलात रस्ता बांधण्याची तयारी करण्यास सहमत होतात. तालरशब्द शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. भरतच्या नेतृत्वाखाली कुशल कामगारांचा एक मोठा गट सैन्यासाठी रस्ता तयार करतो. ते झाडे साफ करतात, पूल बांधतात आणि विहिरी खोदतात आणि फदफद झाडे आणि फुलांच्या रांगा असलेला एक सुंदर मार्ग तयार करतात आणि अखेरीस आकाशीय शहरासारखा दिसणारा एक विस्तृत छावणी उभा. रामाच्या निर्वासनानंतर भरत त्याच्या नशिबाबद्दल विलाप करतो, परंतु वशिष्ठ त्याला सांत्वन देतो, जो सरदार आणि सल्लागारांना सुवर्ण दरबारात बोलावतो. भरत आल्यावर प्रजा आनंदित होते आणि दरबार त्याच्या पूर्वीच्या वैभवासारखा असतो आणि राम उपस्थित असतो. हे दृश्य भव्यता आणि उत्सवाच्या वर्णनांनी भरलेले असते. भरत दुःखाने भारावून जाहीर करतो की तो रामाच्या पाठोपाठ वनवासात जाईल. तो त्याचा निष्ठावान सेवक सुमंत्राला सैन्य गोळा करण्याचे आणि त्याला जंगलात नेण्यासाठी सैन्य आणण्याचे आदेश देतो. भरताने रामामध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे दरबारी आणि सेनापतींसह संपूर्ण सभा आनंदाने पेटते. भरत रामाला शोधण्यासाठी हजारो गाड्या, हत्ती, घोडे आणि विविध व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका प्रचंड मिरवणुकीचे नेतृत्व करतो. ते शृंगवेरपुराजवळील गंगा नदीवर पोहोचतात, जिथे ते रात्री थांबतात.
भरत त्याच्या दरबारातील लोकांना सैन्यावर तळ ठोकण्याची सूचना करतो, नदी ओलांडण्याची योजना आखतो आणि उद्या निषाद राजा गुहा भरताच्या मोठ्या सैन्यासह येण्याच्या अपेक्षेने गंगा नदीच्या काठावर त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपले सैन्य तयार करतो. सदी शब्दांमधील मजकुराचा सारांश येथे आहे. भरत गुहाला सांगतो की त्याला रामाची कोणतीही हानी करायची नाही आणि त्याला वनवासातून परत आणायचे आहे. गुह भरतच्या निस्वार्थतेची प्रशंसा करतो, परंतु रात्री पडल्याने त्यांच्या संभाषणात व्यत्यय येतो. भरत नंतर निराशेच्या स्थितीत पडतो. त्या वनवासात आपल्या भावाच्या भवितव्याची चिंता करणाऱ्या लक्ष्मणाने केलेल्या रामाच्या भक्तीचे गुहा वर्णन करतात. लक्ष्मणाला त्यांच्या वडिलांच्या जीवाची आणि अयोध्येच्या भविष्याची भीती वाटते, परंतु ते एकत्र घरी परत येईपर्यंत राम आणि सीतेचे रक्षण करण्याची शपथ घेतात. गुहाच्या मार्गदर्शनाखाली ते भागीरथी नदी ओलांडून जंगलात जातात. भरत दुःखाने भारावून गुहाला त्याचा भाऊ रामाचा ठाव ठिकाणा विचारतो. गुहा स्पष्ट करतो की त्याने राम आणि सीतेच्या गरजा पुरवल्या होत्या, परंतु त्यांनी इस्रांकडून अन्न किंवा पाणी न क्षत्रिय नैतेचे पालन केले. भरत ज्या ठिकाणी राम आणि सीता जमिनीवर झोपले होते त्या ठिकाणाला भेट देतो. त्याला विश्वास बसत नाही की त्याचा भाऊ, जो विलासीपणाचा राजा आहे, तो पृथ्वीवर झोपेल. भरत रामाच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचे आणि फळ आणि मुळांवर उदरनिर्वाह करून जंगलात राहण्याचे ठरवतो. त्याच्या आईला दिलेल्या वचनाला मान देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान परत मिळवण्या गंगेच्या किनाऱ्यावर एका रात्रीनंतर राम शत्रुघ्नला गुहा यांना जागे करण्याची विनंती करतो, जो शेकडो नौका आणि तराफा वापरून नदीपार सैन्याचे नेतृत्व करतो. सैन्य सुरक्षितपणे प्रयाग जंगलात पोहोचते, जिथे भरत काही सैनिकांना तपस्वी भारद्वाजाला भेटण्यासाठी घेऊन जातो. राम ब्राह्मणाच्या वेशात वसिष्ठासह भारद्वाजच्या आश्रमाला भेट देतो. भारद्वाज रामाला ओळखतो आणि त्याचे मनापासून स्वागत करतो. त्याच्या कल्याणाबद्दल आणि अयोध्येबद्दल चौकशी करतो. तथापि जेव्हा त्याला संशय येतो की रामाचा भाऊ भरत त्याच्या विरोधात कट रचत असेल, तेव्हा त्याला खात्री पटते की भरत रामाला राज्यात केकेयीचा मुलगा भरत तपस्वी भारद्वाजाला भेट देतो आणि त्याला आदरातिथ्य दिले जाते. तपस्वी देवतांना अन्न, पेय आणि करमणुकीसह एक अवाढव्य मेजवानी देण्यासाठी आवाहन करतो. हे दृश्य स्वर्गीय दृष्टीमध्ये रूपांतरित होते, ज्यात भरपूर मद्य 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 आणि कामुक सुख. भरत त्याच्या आश्रमामध्ये एक रात्र राहिल्यानंतर तपस्वी भारद्वाजाला भेटतो. भरत चित्रकूट डोंगरावरील रामाच्या स्थानाकडे जाण्यासाठी दिशा मागतो आणि भारद्वाजाकडून मार्गदर्शन मिळवतो. कौकल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या हकालपट्टीबद्दल दुःख व्यक्त करतो. भरत त्याच्या विशाल सैन्यासह आणि सल्लागारांसह प्रदीर्घ प्रवासानंतर चित्रकूट डोंगरावर पोहोचतो. तो जंगलाच्या सौंदर्याचे निरीक्षण करतो आणि त्याची तुलना अयोध्येशी करतो. राम आणि लक्ष्मण यांच्या उपस्थितीबद्दल संशय घेत भरत तपास करण्यासाठी सैनिक पाठवतो, ज्यांना धूर सापडतो. अमरासारखा दिसणारा राजा राम त्याची पत्नी सीतेला चित्रकूट पर्वताचे सौंदर्य दाखवतो. तो त्याचे विविध रंग, फुले आणि फळांची विपुलता आणि त्याच्या निसर्गरम्य दृश्यांचे वर्णन करतो. तो तेथे सीता आणि लक्ष्मणासोबत दुःखमुक्त राहण्याची आणि राजा म्हणून आपली कर्तव्ये
पार पाडण्याची इच्छा व्यक्त करतो. राम सीतेला फुले आणि वन्यजीवांनी भरलेली सुंदर मंदाकिनी नदी दाखवतो. तो तिला त्याच्यासोबत आंघोळ घालण्यासाठी आमंत्रित करतो. नदीची तुलना सरयूशी करतो. राम सीतेसोबत असण्याचा आनंद व्यक्त करतो आणि अयोध्येत किंवा राजघराण्यात परत जाण्याऐवजी तिच्याबरोबर चित्रकूटमध्ये राहण्याची तयारी दाखवतो. राम आणि सीता एका नदीजवळ विश्रांती घेत असताना लक्ष्मणाला भरतच्या नेतृत्वाखालील सैन्य येत असल्याचे लक्ष्मण रामाला धोक्याची माहिती देतो, परंतु राम कारवाई करण्यापूर्वी त्याला अधिकसखी करण्याचे आदेश देतो. लक्ष्मण भरत त्यांना ठार मारण्यासाठी येत असल्याची बातमी घेऊन परत येतो आणि पूर्वीच्या चुकांचा बदला घेण्यासाठी भरताला राम लक्ष्मणचा राग शांत करतो आणि त्याला त्याची इज्जत बाजूला ठेवण्यास सांगतो, कारण भरत कोणतीही दुर्भावना न बाळगता आला आहे. रामाला विश्वास आहे की भरत क्षमा मागत आहे आणि घरी परतण्याचा मार्ग शोधत आहे, परंतु लक्ष्मणाला लाज वाटते की भरत हा प्रत्यक्षात त्यांचा पिता दशरथ आहे. राम आणि लक्ष्मण या आपल्या भावांना शोधण्यासाठी उत्सुक असलेल्या भरताने निषादांसह जंगल शोधण्यासाठी सैन्य पाठवले. त्यानंतर तो पुरुष आणि सल्लागारांच्या मोठ्या गटासह पायी चालत त्यांना मिळेपर्यंत प्रत्येक दिशेने धावण्यासाठी निघाला. त्याला विशेषतः आपल्या वडिलांच्या राज्यात रामाला राजा म्हणून स्थापित करण्याबद्दल काळजी वाटत होती. भरताला लवकरच रामाच्या आश्रयात दशरथचा मुलगा भरत, शत्रुघ्न आणि सुमंत्रासह चित्रकूटमधील रामाच्या निवासस्थानी पोहोचतो. योग्य राजा रामाने आपल्या राज्यातून निर्वासित होऊन जंगलात तपस्वी जीवन जगले आहे, हे पाहून त्याला खूप आनंद होतो. भरत अश्रू ढाळतो आणि त्याच्या भावावर झालेल्या दुर्दैवाची खंत व्यक्त करतो. राम भरताला त्याच्या वडिलांच्या राज्याबद्दल आणि प्रशासनाबद्दल चौकशी करतो. अयोध्येच्या प्रशासनाबद्दल विविध प्रश्न विचारतो, ज्यात प्रजा, ब्राह्मण आणि योद्ध्यांवरील वागणुकीचा समावेश आहे. राम भरतचे सल्लागार, सेवक आणि राज्याच्या संरक्षण प्रणालींबद्दल देखील चौकशी करतो. शेवटी भरताने त्याच्या वडिलांचा अनुपदभार स्वीकारला आहे की नाही हे कैकेयीचा मुलगा भरत रामाला त्याच्या वनवासाबद्दल विचारतो आणि त्याला राजा म्हणून अयोध्येत परत येण्याची विनंती करतो. तथापि राम स्पष्ट करतो की तो त्याच्या वडिलांच्या आदेशाविरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि त्याने दंडकामध्ये 4 वर्षांचा वनवास पूर्ण केला पाहिजे. भरत रामाच्या चरणी पडतो, त्याला राज्य स्वीकारण्याची विनंती करतो. भरत रामाला सांगतो की तो रामापेक्षा लहान असल्याने त्याला नैतिकता लागू होत नाही. तो रामाला अयोध्येत परत येण्याचा आणि त्यांच्या पूर्वजांच्या वारशाचा सन्मान करून सिंहासन धारण करण्याचा आग्रह करतो. भरताने यापूर्वी त्यांच्या वडिलांचा आदर करणे आवश्यक आहे. येथे तळफोड शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर राम कोसळतो. तो शुद्धीवर येतो आणि आपल्या भावांच्या मदतीने मंदाकिनी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करतो. सैन्यासह लोक घटनास्थळी धाव घेतात. ते रामाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्याच्या वशिष्ठ दशरथाच्या पत्नी समवेत रामाच्या आश्रमाकडे गेला. कौकल्या रामच्या वडिलांना अर्पण केलेला इंगुडी पिंड पाहून भावूक झाला आणि दुःखाने ओरडला. आपल्या मुलामाच्या वडिलांना अर्पण केलेला इंगुडी पिंड पाहून भावूक झाला. त्याने रामाला नमन केले आणि वशिष्ठासमोर त्याच्या शेजारी बसून एक मार्मिक दृश्य निर्माण केले. भरत रामाचे सांत्वन करतो. त्याला राज्य स्वीकारण्याची आणि हुशारीने राज्य करण्याची विनंती करतो.
एक नेता म्हणून स्वतःचे गुण आणि क्षमता दाखवून भरतरामाला जंगलात न जाण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. तो रामाच्या कर्तव्याच्या आणि नैतिकतेच्या भावनेला आवाहन करतो. तो योग्य शासक आहे आणि राज्य चालवायला ज्या मनापासूनच्या विनवणीनंतरही राम आपल्या निर्णयावर ठाम राहतो, ज्यामुळे उपस्थित लोकांमध्ये संमिश्र शत्रुघ्न भरताला त्याच्या योग्य सिंहासनावर दावा करण्यासाठी आणि त्याचे वडील राम यांना त्याला हद्दपार करण्याच्या त्याच्या आश्वासनापासून मुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करतो. तो भरताला आठवण करून देतो की त्यांच्या आईने तिच्यासाठी आणि त्यांच्या भावाच्या हद्दपारीसाठी तिच्या लग्नाच्या हुंड्याचा एक भाग म्हणून हे वरदान मागितले होते. येथे तालोकुणी शब्दांचा संक्षिप्त सारांश आहे. जाविदी एक ब्राह्मण रामाला त्याचे तपस्वी जीवन सोडून अयोध्या सणावर दावा करण्याचा तो कसा युक्तिवाद करतो. तो कुटुंब आणि मालमत्तेशी असलेली आसक्ती भ्रामक आहे. राम जावलीच्या वनवासाच्या शपथेचा त्याग करण्याच्या सूचनेला नकार देतो आणि सत्य आणि धार्मिकता कायम ठेवण्याचा आग्रह धरतो. तो असा युक्तिवाद करतो की त्याचे चारित्र्य त्याच्या शास्त्रोक्त तत्वांच्या पालनाने परिभाषित होते, बाह्यकृती किंवा स्वरूपाद्वारे नाही. राम सत्याच्या मार्गाप्रती आपली बांधिलकी घोषित करतो, ज्याचा त्याला विश्वास आहे. वशिष्ठ रामाला सांगतो की तो अयोध्येला परत जाऊ शकतो, कारण जवालीचा इशारा ही केवळ एक चाचणी होती. वशिष्ठ नंतर अयोध्येचा पहिला राजा इक्ष्वाकूमधील रघु राजवंशाची वंशावळी स्वतःची, ज्यात ज्येष्ठ पुत्राला सिंहासनाचा वारसा मिळण्याचे आणि त्यांच्या पूर्वच्या नैतिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. वशिष्ठ रामाला त्याचे नातेवाईक आणि दरबारी यांचे सद्गुणीपणे समीक्षण करण्याच्या त्याच्या कर्तव्याबद्दल सल्ला देतो. राम आपल्या वडिलांकडीचा निर्धार करून भाव स्वीकारण्याचा भरताचा नाकारतो. भाव स्वीकारण्यात आलतो. महर्षी आणि इतर संत रामाच्या सद्गुणांचे कौतुक करतात आणि भरताला रामाने स्वतःला हद्दपार करण्याचा निर्णय स्वीकारण्याची विनंती करतात. भरत रामाला न सोडण्याची विनंती करतो. भरत तपस्वी भारद्वाजाला भेटतो, जो त्याला सिंहासन सोडण्याच्या रामाच्या निर्णयाचे कौतुक करतो. भरत सांगतो की रामाने त्याला त्याची पादत्राणी कशी दिली, ज्यामुळे तो राज्यावर राज्य करू शकेल. नेहमीच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या आवाजांशिवाय भरत अयोध्येत येतो. त्याला अंधार आणि खिन्नता जाणवते. तो रामाच्या वनवासाबद्दल आपले दुःख व्यक्त करतो, हे लक्षात घेऊन की त्याच्याशिवाय आणि आकर्षण गमावले आहे. भरत त्याचे वडील दशरथी यांच्या निवासस्थानी प्रवेश करतो, जे आता मरण पावले आहेत, आणि दुःखाने भारावून त्याच्या हानीबद्दल भरतराम परत येईपर्यंत अयोध्येवर राज्य करण्याची शपथ घेतो. सत्तेचे प्रतीक म्हणून त्याच्या पादत्राणांचा वापर करतो. तो पादत्राण बसवतो आणि राज्याची जबाबदारी सिबीची भूमिका बजावतो, आणि राम त्याच्या कर्तव्ये परत मिळाची वाट पाहत असतो. खाराच्या नेतृत्वाखालील राक्षसांच्या उपस्थितीमुळे चित्रकूटमधील तपस्वी चिंतेत आहेत, जे त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांची हत्या करत आहेत. एक पितृसत्ताक तपस्वी रामाला त्याच्यासोबत दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा. राम, सीता आणि लक्ष्मण अत्रीच्या आश्रमात पोहोचतात, जिथे ऋषी आणि त्याची पती अनसूया त्यांचे स्वागत करतात. राम सीतेची अनसूयाशी ओळख करून देतो, जो तिला नीतिमत्तेचे पालन करण्याचे आणि एक समर्पित पत्नी असण्याचे महत्त्व सांगतो. अनसूया सीतेची प्रशंसा करते की तिने तिच्या नात्याला सोडून दिले आणि अभिमान दूर केला
आणि तिला सद्गुणी राहण्या. सीता अनसुयाला तिची कथा सांगते, ज्यात तिने रामाने स्वनिवड समारंभाद्वारे तिला कसे जिंकले याचे वडील जनकासोबतचे तिचे जीवन आणि रामासोबतचे तिचे लग्न सांगते. सीतेची कथा ऐकल्यानंतर अनसुया आनंदित होते आणि सीतेला भेटवस्तू देते आणि तिला रामाकडे परत जाण्यास सांगते. अनसुया एक तपस्वी स्त्री रामाची पत्नी सीतेची भेट घेते. अनसुया सीतेच्या तिच्या पतीप्रती असलेल्या भक्तीमुळे प्रभावित होते आणि तिला आपल्या पतीची सेवा करण्याचे महत्त्व शिकवते. सीता तिची कथा सांगते की तिला रामाने स्वनिवड समारंभात कसे जिंकले, जिथे त्याने दैवी धनुष्य वाकवले आणि तिच्याशी लग्न करण्याचा अधिकार